नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि सध्या आपण आहोत जयपूर गावामध्ये रवी काळे यांच्या शेतात. हे शेत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हे शून्य मशागतीचं शेत आहे. म्हणजे कोणतीही मशागत न करता या शेतामध्ये सध्या सोयाबीन आहे, तूर आहे. परंतु हे पहिलंच वर्ष नाही आहे. किती दिवसापासून आता करताय या शून्य मशागतीने शेती तुम्ही? याला झाले 4 वर्ष. 4 वर्ष. म्हणजे हो. पहिलं कोणतं पीक घेतलं होतं? पहिले 2 वर्ष सलग सोयाबीन तूर सोयाबीन तूर आणि मागच्या वर्षी कपाशी कपाशी आणि आता यावेळेस परत सोयाबीन आणि तूर. मधात मागच्या वर्षी कपाशी काढून तीळ पण घेतलं. तीळ पण घेतलेला आहे. हो. तर आता आपल्याला दिसते की ही 28 जूनची पेरणी या भागामध्ये पाऊस सुद्धा पाहिजे तसा आलेला नाहीये. नाही. आणि हे यावरून दिसतं की तुमच्या शेतामधल्या काही भेगा अजून बुजलेल्या नाहीयेत. कुठं भेगा दिसत आहेत. हो. म्हणजे तेवढाही पाऊस आला नाही. परंतु इथे हे सरी वरंब्यावर पीक आहे, कोणतीही मशागत केली नाही आणि आता पिकाची आपण कंडिशन बघू शकतो कशा प्रकारे आहे. आता यामध्ये तुम्हाला काय काय फायदे दिसतात? यामध्ये सगळ्यात जास्त तर जे वाईत होणारा खर्च आहे आपला, नांगरणी व खरणी, बरं, त्याच्यात बचत होती. बचत म्हणजे 100% बचत होती. झिरो. झिरो आता बचत. तुमचं किती एकर अशा पद्धतीने पेरणी आहे ज्याच्यामध्ये झिरो, काहीच मशागत नाही असं? आमचं 5 वर्ष झाले, हे 4 वर्ष झाले 5 एकर. हा. आणि या वर्षी अजून आम्ही 5 एकर टाकले. बरं. म्हणजे टोटल 10 एकर. 10 एकर आहे आणि 10 एकरावरचा किती खर्च वाचवलाय तुम्ही? अंदाजे काय खर्च येतो तुमच्या भागात? एकराला सगळं पहिल्यापासून जर पकडलं तर निव्वळ नांगरणी आणि पेरणीचा खर्च जातो 8-10 हजार घरात. बर. आणि तो मात्र मशागतीवरचा सगळा खर्च तुमचा इथला वाचलेला. वाचलेला आहे. शेतकरी बंधूंनो, आपला खर्च वाचवणेच हा तुमचा उद्देश होता का त्या पुढचा कोणता उद्देश आहे? नाही, खर्च वाचवणे नाही, सगळ्यात महत्वाचं आहे रासायनिक खत. बर. रासायनिक खत सोडल्याशिवाय काही मार्ग नाही. हो. शेणखत आपल्याकडे एवढं नाही आहे. बरं. तर हे जे आपले जे मुळं आहे, हो. हे सर जे मुळं आहेत हे पाहिले आम्ही एवढ्या आतमध्ये सरतात. हे आता आधीच्या पिकाचे कपाशीचे, हे तर यावर्षी थोडं. कपाशीचे हा. आहे, पण याच्या अगोदरले जे 2 वर्ष तुरीच्या जे आहेत, हा. हे तुरीच्या सगळे या दोन्ही बेडमध्ये सडलेले आहेत. बरं. याचं जे खत होणार हा. आहे या मुळाचं, नाही. आणि हे पराठीचं जे हे जे झाडाचे औषध जे आहेत हो. याचं पण होणार आहे. या खतापासूनच आपले पिकाची म्हणजे रासायनिक खत सोडता येणार. बरोबर आहे. म्हणजे आता असं दिसते की मग तुम्ही बोलले की तुमच्याकडे सगळे संसाधन आहेत, हो. ट्रॅक्टर आहेत, आधुनिक अवजार आहेत, हो. आणि सगळं असून सुद्धा तुम्ही शून्य मशागतीवर आलात. म्हणजे हो. तुम्हाला खर्च वाचवणे हा उद्देश नव्हता. खर्च वाचला वाचला. तो तर बोनस आहे, परंतु त्याही पेक्षा आपल्याला दिसते की तुमच्या जमिनीची जी आता सुपीकता आहे ती मात्र वेगळीच आहे. हो. म्हणजे आता हे पाहताना असा फील येतोय, नरमपणा या ठिकाणी वाटतंय. सोबत मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे आणि त्याच्यासाठी लोक आपल्याला शेणखत द्यावं लागत होतं आधी, किंवा कंपोस्ट द्यावं लागत होतं, हो. ते मात्र आज देणं शक्य नाहीये. नाही. आणि तुम्ही मात्र आधीच्या पिकाचे अवशेष तसेच ठेवून मोठ्या प्रमाणात आज असं दिसतं की या शेतामध्ये पाहिजे तेवढं ऑर्गॅनिक मॅटर आहे. हो. आणि त्यामुळे आता माझं जे ट्रॅक्टरचा धंदा आहे, हा. ते मी बरेचसे लोकांच्या शेतातही फिरतो. हो. माझ्या शेतात आल्यावर मला जे मऊपणा वाटते हो. ते दुसऱ्या शेतात वाटत नाही मला. बर. माझ्या शेतात मऊपणा आहे, बर. नरमपणा आहे. म्हणजे जर पैदल चाललो ना मी, हा. तर रुतत नाही माझं एवढं शेत. असं मातीला असं स्पर्श केल्यावर बरोबर. काहीतरी आहे. राईट. आता तुम्ही ट्रॅक्टरनं कोण दुसऱ्यांची वाही करून देता? हो. बर. पेरणी सगळ्यात जास्त कपाशीची पेरणी. कपाशीची पेरणी हो. करताय. म्हणजे तुम्ही प्रोफेशनली पण ट्रॅक्टर इतरांच्या शेतामध्ये चालवताय. हो. म्हणजे ट्रॅक्टरवालेच आपल्या जवळ आहेत. मला हे अजून काही शेतकरी जेव्हा असं आपण याच्यावर बोलतो, म्हणजे आता हाही आपला युट्यूबर लोक जेव्हा व्हिडिओ बघतील तर पहिले सर्व जणांचा पहिला प्रश्न येतो की आम्ही नांगरणी यासाठी करतो की जमिनीत पाणी मुरते. तर तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही इतरांचंही नांगरून देता, तुमचं मात्र 10 एकर बिना नांगरल्याचं आहे, शून्य मशागतीचा आहे. तुमचा काय अनुभव आहे? नाही, नांगरणीचा काही असा जास्ती फरक पडतच नाही. बर. मी म्हणतो नांगरणी नाही केली, हा. साधी पंजी किंवा 5 जरी मारली त्या तरी होती. नांगरणीचा असा काही कसा मोठा विषय नाही, नांगरणी करावंच लागते. आणि तुम्ही तर मात्र पंजी करत नाही किंवा काहीच नाही, शून्य मशागतीने करताय. आणि तरी तुमच्या भागामध्ये पाहिजे तसा पाऊस नाही आहे. तुम्ही काही स्प्रिंकलरनं पाणी दिलं काय? नाही, काहीच नाही. आता स्प्रिंकलरनं पाणी नाही दिलं आणि तरी पिकाची जर कंडिशन पाहिली, आता तुमच्या भागात आम्ही येताना काकड चिवणीमध्ये बघितलं, हे त्यापेक्षा कसं वाटतंय? मग आपण पाहिलं त्यापेक्षा चांगलं आहे ना.
मग आता एवढं जर सुंदर इथं सोयाबीन आहे या शून्य मशागतीनं, तर तो लोक म्हणतात किंवा त्या जमिनीमध्ये पाणी मुरते, पीक चांगलं येते, तर तो मात्र तुमच्या यामुळे खोडून निघतोय तो मुद्दा. नाही, मला तर वाटते जे काही जणाचे आहे, काही आमच्या गावात बुवा हे सरळ जर नाली काढली तर सरळ वावराच्या बाहेर पाणी निघून जाईल, हो. पाणी वावरात साचणार नाही. बरोबर. पण असं नाही आहे, त्या नालीमध्ये पाणी साचून राहून या आतमध्ये या बेडमध्ये पाणी साचून राहतं. बरोबर आहे. म्हणजे म्हणूनच हे जे आता सोयाबीन आहे हे तग धरून आहे. Right. एवढं पाण्याचा ताण असूनही. म्हणजे आपण या शून्य मशागतीनं शेती करतोय, बिना नांगरणीची शेती करतोय, तर आपल्याला दिसते की जमीन पाणी पण जास्त धरून ठेवते, पाणी मुरण्याचं हे प्रमाण आहे. आणि सोबत आपल्याला दिसते की असं नाही दिसत तुम्हाला तुमच्या जमिनीची झीज कमी झाली म्हणून आता, हो, म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीतून सोरेच्या सोरे असे पाणी, माती वाहून जाते, पाणी वाहून जाते, ते दिसते का इथं? नाही नाही. म्हणजे ते पण आपल्याला दिसतंय. सोबत तुमच्या जमिनीचा तुम्ही सांगितलं की फील असा येतोय की ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात वाढला. इथला आम्ही आल्याच असं वाटलं, हे पण म्हणताना म्हटलं की दिसते खरा, पण सुगंध कसा आहे जमिनीचा म्हणून structure म्हटलं वेगळाच आहे. माझ्या वावरात आली मला थोडंसं अलग वाटते. म्हणजे असं जमिनीचं जे मऊपणा आहे ते वाटते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एकाकडे नांगरणी वखरणीवरचा खर्च वाचवला, दुसरं पेरणी ट्रॅक्टरनं पेरणी करतायत तुम्ही. आता इतरांची ट्रॅक्टरनं पेरणी करून देत असाल. हो. बरं, तुम्ही मात्र ट्रॅक्टरनं तुमच्या शेतामध्ये पेरणी केलेली नाहीये. नाही, तुम्हाला पेरणीचा खर्च काय आला इथं? मला आला 80 रुपये एकर. आता 80 रुपये नक्की. आता हे गणित पण आपण समजून घेऊ, कारण एखाद्याला असं वाटेल की 80 रुपये म्हणजे काहीतरी मजाक आपली उडवत आहे. कशा प्रकारे 80 आला, म्हणजे कसं लॉजिक लावलं? आता आम्ही ट्रॅक्टरनं पेरतो, हो. तर आमचं तर काही 25 किलो एकर मध्ये होत नाही. बरं. 8 तासाला कमी पडतेच. बरं. मग ते ट्रॅक्टरनं पेरतात ते किती पेरतात मग? 30 किलो 28 किलो जरी किती जरी म्हटलं तर तरी 30 किलो होतं. 30 किलो होतं. 25 म्हणतात, 25च्या बॅगा आहेत तर हा. एवढं नाही होत. 25-30च्या दरम्यान होतं. 8 तासाला कमी पडलं, आण रे बा 5-10 किलो आणतेच ते. Right. तर आमचं करेक्ट झालं हे 22 किलो पेरलं. बरं. एकरी 22 किलो. बरं. म्हणजे 3 किलो बियाणं वाचलं आमचं बरं. एकराचं. हा. आता ते 3 किलोचे पैसे घ्या. बरं. 8 किलो वाचले आपल्या ट्रॅक्टरच्या बरोबर. ट्रॅक्टरचं तर खूप वाचलं 30 म्हटलं तर, हा. पण 25 जरी हिशोब काढला तरी 3 वाचलं. बरं, आपण ट्रॅक्टरच्या हिशोबानं पकडू ना. हो. ट्रॅक्टरच्या हिशोबानं जर म्हटलं तर तुमचं बियाणं वाचलं 8 किलो. 8 किलो. 8 किलो बियाण्याचे पैसे किती होत आहेत? 1000. आणि म्हणजे हे 1000 रुपये वाचले बियाण्याच्यात, आणि पेरणी तुम्ही माणसाद्वारा केली, हो. तर एका माणसावर किती खर्च झाला? एका माणसावर 500 रुपये. खुश होतात माणसं 500 रुपये म्हटलं की. 500 रुपये एकरी. हो, म्हणजे मग तुमचे तर 500 रुपये वाचले. वाचले माझे. म्हणजे इतर शेतकरी जे ट्रॅक्टरनं पेरतात हो. त्यापेक्षा जर हे टोकन यंत्रानं पेरणी केली तर उलट 500 रुपये वाचतात. आणि तुम्ही म्हणता की 500 रुपये जर एकरी एखाद्याला दिले तर ते आरामात खुशीनं पेरतायत, हो, म्हणजे तेवढ्या भेटतात. एक माणूस एका दिवसात किती पेरणी करतोय? एकरवर सहज करतो. बरं. नाही, एकरवर सहज होते जर वातावरण चांगलं असलं. टोकन यंत्राला वयानी चांगली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण तुम्ही एक म्हणता एकर तसं जरी 2 एकरापर्यंत दिवसभरात तो करू शकतो, करू शकते. उधाळा घेतला तर. परंतु आता आपल्याकडे ट्रेन पडलाय, सकाळी यायचं, दुपारपर्यंत काम करायचं, हो. जो मेन स्ट्रोक आहे, आणि त्याच्यामध्ये 1 एकर आरामात होतं. आता 10 एकर तुम्ही पेरणी केली, अशा प्रकारे पेरणीवरचा खर्च इतरांपेक्षा तुमचा वाचला, हो. सोबत मशागतीवरचा खर्च वाचला. आता एवढा खर्च वाचत असताना पिकाची कंडिशन जेव्हा पाहतोय तर इथं मात्र रोगराई दिसत नाहीये. पानावरचा जे क्लस्टर आहे, आता तुम्ही जस्ट तणनाशक मारलं म्हणून थोडासा पिवळसं वाटतंय, परंतु नाही, मात्र आता ते सर मी हा. 4 वर्षातलं ह्याच वर्षी तणनाशक मारलं. बर. म्हणजे हे नंतरचं. हा. नाही तर मला नंतरचं मारायचं काम पडलं नाही, कारण की या वर्षी पाऊस आला. हा. एक तर आलाच नाही सुरुवातला, आला तर एकदम चालूच झालं. बरोबर. म्हणजे जे तण निघाचा जो पिरियड होता हा. तो भेटला नाही. नाही तर मस्त आम्ही जे 2 वर्ष अगोदर सोयाबीन पेरलं, जे खालचं जे शेत आहे, म्हणजे असं तण होतं त्याच्यात, त्या तणात आम्ही पेरलं होतं. तर ते सगळं तण निघून आलं, आम्ही ते तणनाशक मारलं, त्याच्यानं ते सगळं मेलं होतं. बरोबर. या वर्षी तो वेळ नाही भेटला, तण निघाचा वेळ नाही भेटला, म्हणून हे मारायचं काम केलं. म्हणजे आपल्याला दिसते की जर व्यवस्थितपणे पेरणी केली, काही गडबड न करता, आणि उगवण पूर्व जर तणनाशक एकदा चांगलं मारलं तर मात्र डबल तणनाशक सुद्धा मारायचं काम पडत नाही, कारण नंतर सोयाबीन एकदा फटा झाकला हो, की इथं काही तण निघत नाही. निघत नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला दिसते खर्च तर खूप मोठा वाचू राहिला. खूप मोठा म्हणजे खर्च खर्च तुम्ही तुमचा नाही वाचवला, फक्त तुम्ही खर्च ती इराकला जो जाणार होता तो पण वाचवला ना. ट्रॅक्टरचा सगळ्यात जास्त खर्च कशावर होतं? डिझेल. मजुरावर होतं त्याच्या का डिझेलवर होतं? डिझेल. है ना.
तर त्या डिझेलवरचा सगळा पैसा भारत सरकारला काही जाणार होता, अर्धा टॅक्सच्या स्वरूपात आणि अर्धा इराणला होता. तो पण सगळा तुम्ही वाचवलाय. तुमचाही स्वतःचा तो खर्च वाचला, बियाण्यावरचा पण खर्च वाचला. बियाणं घरचं होतं का बाहेरचं? काही घरचं होतं. याच्यात आपल्या ते कृषी विभागाचं जे महाडीबीटीत नंबर लागला हा, ते बरं. कोणती जात भेटली होती? फुले संगम 726. बरं. तर तुम्ही महाडीबीटी वरून तुम्हाला नंबर लागला, वितरणामध्ये लागलेला असेल. आणि कोणत्या कृषी विभागामधून घेतलं? कृषी विभाग केंद्रातून? लवाळी कृषी केंद्र. लवाळ, तिथून हे घेतलंय. तिथे मग तुम्हाला थोडी गव्हर्नमेंटची सबसिडी मिळाली हो. बियाण्याच्या बाबतीत, आणि काही तुम्ही घरचं पण वाचलेलं आहे. हो. अशा प्रकारे खर्च जर तुमचा खूप कमी वाचलाय, टोटल भारत आले तर खूप Total असं चाललं. भारत मला आले तर माहिती हे- नाही आता ते. हा, हे तर खूप मोठा खर्च वाचला म्हणजे इतरांच्या मानानं. सोबत असं दिसतंय की जमिनीची सुपीकता मात्र खूप चांगली दिसते या ठिकाणी. मोठ्या प्रमाणात इथं काळी कचरा पडलेला आहे, त्याचं खत पण कंपोस्ट खत आपल्याला मिळतं. आता हे सगळं करताना खर्च वाचवताना तुमचं उत्पादन कसं राहतं? इतरांनी एवढं राहतं, इतरांपेक्षा जास्त राहतं, कसं राहतं? इतरांपेक्षा एक पोतं पुढे जाऊ. 50 किलो एक पोतं पुढेच. बर. म्हणजे जास्ती तरी नाही, पण जे सरासरी मी पाहतो हा. त्याच्यापेक्षा एक पोत्याने पुढेच आहे. बरोबर. खर्च कमी करून. म्हणजे आता आपल्याजवळ काकड शिवणीचे सगळे एक्के आहेत. म्हणजे ज्याच्याकडे जमीन मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे 30-40 एकरावाले हे सगळे मोठे शेतकरी आहेत. हो. आणि तुम्ही मात्र सगळे ट्रॅक्टरने पेरणी करताय, नांगरणी वखरणी करताय, आणि हे म्हणते हे तुमच्याच गावाजवळ आहे तिथं. यांचा हा असा अनुभव आहे. तर तुम्हाला काय शोक आहे म्हणून करता काय करण्यामागे लॉजिक काय? माहिती नव्हतं आम्हाला, आता माहिती पडली सगळी. बरं. म्हणजे नक्कीच बऱ्याच शेतकऱ्यांना रघु हे माहिती नाही. माहिती असलं तरी आता आपल्याला असा पगडा पडलेला आहे की आपले बापजादे म्हणा किंवा त्या आधीपासून म्हणा, जमीन नांगर वखर करणे, काड्या वेचणे, ते फुकून टाकणे. हो. एवढीशी काळी दिसली तर काही शेतकरी मला असे पण दिसले, एक शेतकरी तर म्हणे की साहेब आम्ही झाडायचो. म्हणजे अशी काळी पण नको मला शेतामध्ये, अशी आपल्याला सवय पडली. आणि अशामध्ये जर कोणी तुमच्यासारखा असा एखादा प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये काळी कचरा आहे, सगळं शेत गदळ दिसतं, तर नक्कीच ती न पचणारी गोष्ट आहे. बरेच जण आता युट्यूबवर तर सांगतात की काही फोक्या तर नाही मारून राहिले, खोटं तर नाही सांगून राहिले. परंतु आता मी म्हणणार आहे की कोणाला जर असं वाटत असेल की अशा पद्धतीनं शेती होत नाही किंवा उत्कृष्ट शेती होत नाही किंवा इतर पारंपरिक शेतीपेक्षा तुम्ही सांगताय तसं 1-2 क्विंटल उत्पादन जास्त येत नाही, तर त्यांना माझी विनंती आहे की रवी भाऊच्या शेताला भेट द्या. त्यासाठी मी रवी भाऊंना विनंती करणार आहे की तुमचं पूर्ण नाव, गाव, कुठं शेत आहे आणि तुमचा नंबर पण सांगा. नमस्कार, माझं नाव रवी अण्णा काळे, राहणार जयपूर. शेत येतं माझं शिंगणापूर शिवारात, बडशोनी शिंगणापूर रोडवर. मोबाईल नंबर 9922291258. राईट. बडशोनीला जरी कोणी विचारलं रवी काळेचं शेत म्हटलं लिंबूवाला, तरी सांगेल, कोणी पण सांगेल. तर आता आपल्याला रवी भाऊच्या शेतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एका इकडे फळबाग आहे ज्यामध्ये मशागत नाही, दुसरं या ठिकाणी बेडवर सोयाबीन आणि तूर आहे ज्या ठिकाणी 4 वर्षापासून मशागत नाही. सोबत आपल्याला कपाशीचं शेत दिसतंय ज्याच्यामध्ये गहू आधी घेतला होता, तिथे सुद्धा नांगरणी वखरणी नाही आहे. आणि ओव्हरऑल सगळं शेत पाहिल्यानंतर असं दिसतं की पीक परिस्थिती पण चांगली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च त्यांचा कमी होतोय आणि उत्पादन मात्र तुम्ही सांगताय तसं इतरांपेक्षा 1-2 क्विंटल शिल्लक. आणि त्यामुळेच आपण 29 जुलै 2026 ला बुधवारला सकाळी 8 वाजता त्यांच्या शेतामध्ये एक कार्यशाळा ठेवलेली आहे.